नमस्कार. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं हार्दिक स्वागत. सर्व पालकांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये नवोदय विद्यालय समिती जवाहर नवोदय विद्यालय दुसरे शिक्षण टेस्ट 2025 बद्दल माहिती घेणार आहोत. आणि खास करून ज्यांचे पाल्य, ज्यांचा मुलगा मुलगी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 5वीला असेल, त्यांना 6वीसाठी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन किंवा खास करून आपल्या मुलाला टाकायचं असेल, त्यासाठी ही एक कमिटी आहे. त्या कमिटी अंतर्गत आपल्याला एक टेस्ट द्यायची. टेस्टमध्ये आपलं सिलेक्शन झाल्यानंतर मुलाचं नक्कीच आपला विद्यार्थी भविष्यामध्ये IIT किंवा मोठमोठ्या संस्थांमध्ये जाऊ शकतो. त्याची लास्ट डेट आहे 16 सप्टेंबर 2024 रोजी. तर सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी व खास करून पालकांना विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ही प्रोसेस कशी याबद्दल आपण जाणून घेऊया. आणि खास करून आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या स्क्रीनवरती दिसलेल्या www.navodaya.government.in या वेबसाईटवरती सुद्धा जाऊ शकतात. प्रॉस्पेक्ट फॉर ॲडमिशन टू क्लास 6 इन JNV's थ्रू सिलेक्शन टेस्ट फॉर द सेशन 2025-26. सो आय हंबली रिक्वेस्ट ऑल द पीपल, ऑल द पेरेंट्स, प्लीज डू प्रोसीड द प्रोसिजर ऑफ admission and registration which is important for your daughter or son also. So ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्कीम काय आहे त्याबद्दल माहिती घेणारच आहोत. आपल्या स्क्रीनवर दिसतं. पण प्रथमतः ही परीक्षा खास करून 2 फेजमध्ये होणार आहेत. ते म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट यामध्ये ऑन सॅटर्डे 20 एप्रिल 2025 ॲट 11 AM यामध्ये जम्मू अँड काश्मीर एक्सेप्ट जम्मू फर्स्ट, जम्मू सेकंड अँड सांबा, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम अँड इन डिस्ट्रिक्ट ऑफ दिबांग व्हॅली अँड तवांग ऑफ अरुणाचल प्रदेश, इन डिस्ट्रिक्ट ऑफ चंबा, किन्नौर, मंडी, सिरमौर, कुल्लू, लाहौल अँड स्पिटी अँड सिमला ऑफ हिमाचल प्रदेश, इन द डिस्ट्रिक्ट ऑफ दार्जिलिंग ऑफ वेस्ट बेंगाल अँड ले अँड कारगिल डिस्ट्रिक्ट ऑफ UT लडाख. तर सॅटर्डे 12 एप्रिलला ही एक्झाम एवढ्या राज्यांमध्ये होणार आहे, केंद्रशासित प्रदेशात होणार आहे. आणि ऑन सॅटर्डे 18 जानेवारी 2025 ॲट 11 AM यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश एक्सेप्ट दिबांग व्हॅली अँड तवांग डिस्ट्रिक्ट, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश एक्सेप्ट चंबा, किन्नौर, मंडी, सिरमौर, कुल्लू, लाहौल अँड स्पिटी अँड शिमला डिस्ट्रिक्ट, जम्मू अँड काश्मीर ओनली फॉर जम्मू फर्स्ट, सेकंड अँड सांबा, झारखंड, केरला, कर्नाटका, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड अँड वेस्ट बेंगाल एक्सेप्ट दार्जिलिंग, युनियन टेरिटरीज ऑफ अंदमान अँड निकोबार आयलँड, चंदीगड, दादर अँड नागरा हवेली, दमन अँड दीव, दिल्ली अँड लक्षद्वीप अँड पुडुचेरी. सो द लास्ट डेट ऑफ सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 16 सप्टेंबर 2014. तर बघा, आपल्या राज्यामध्ये खास करून महाराष्ट्रासाठी मी सांगतो, इथे महाराष्ट्रामध्ये आपल्याला 18 जानेवारी 2025 रोजी एक्झाम होणार आहेत. तर सर्व पालकांनी याची नोंद घ्यायची. आणि खास करून 16 सप्टेंबर 2024 रोजी याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. तर आपण आता प्रथमतः प्रोसिजर काय आहेत, कशाप्रकारे ॲडमिशनचं बद्दल आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे JNVचं, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. द प्रोसेस ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर JNV सिलेक्शन टेस्ट हॅज बीन सिम्प्लिफाईड थ्रू ऑनलाईन प्रोसेस. ही सर्व ऑनलाईन प्रोसेस आहे. आणि खास करून ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण डिरेक्टली आपला फॉर्म भरू शकता. Candidates and parents have to go through the notification come prospects and ensure the fulfillment of eligibility criteria. म्हणजे बघा, कॅन्डिडेट विद्यार्थी किंवा उमेदवार जो आहेत आणि खास करून पालकांनी काय करायचं आहे, आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता वगैरे सर्व बघून आपला फॉर्म हा भरायचा आहे. फॉलोइंग डॉक्युमेंट्स इन सॉफ्ट फॉर्म JPG फॉर्मॅट ऑफ साइज बिटवीन 10 KB to 100 KB may be kept ready for registration. First thing is I want to clarify you all the parents and candidate do proceed about the soft form of copies look like a JP format 10 KB to 100 KB certificate verified by the headmaster mentioning the details of the candidate in the prescribed format. म्हणजे JNVने दिलेला एक फॉर्मॅट आहे सर्टिफिकेटचा, त्या फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेशन खास करून म्हणजे व्हेरीफाय केलेलं असलं पाहिजे. तुमचा विद्यार्थी ज्या शाळेमध्ये ज्या विद्यालयामध्ये 5वीत शिकत आहेत ते सर्टिफिकेट अशा प्रकारचं असेल. जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 सर्टिफिकेट. आणि यामध्ये इथे फोटो आपल्याला अपेक्स करायचा, चिटकवायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, तो कोणत्या शाळेत शिकतो त्या शाळेचं नाव टाकायचं आहे. आणि खास करून विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहायचं, रिलेशनशिप लिहायचं आहे.
जन्मतारीख लिहायचे, जेंडर लिहायचं, कॅटेगरी लिहायची, त्याची कॅटेगरी कोणती आहे ती लिहायचं आहे. इफ युअर स्टुडंट नेचर ऑफ डिसेबिलिटी म्हणजे तो एक अपंगत्व असेल तर त्याचा अपंगत्व इथं लिहा. आधार क्रमांक लिहा आणि पेन नंबर हा विद्यार्थ्याचा लिहायचा आहे जो शाळेच्या युडायस प्रणालीमध्ये आपल्याला भेटेल, ते विद्यालय भरून देतील. मोबाईल नंबर, ॲड्रेस, ईमेल आय डी टाकायचा आहे. वार्षिक उत्पन्न, राष्ट्रीयत्व आणि धर्म आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे. यामध्ये खास करून 3री, 4थी आणि 5वीला विद्यार्थ्याचं प्रिव्हियस स्कूलमधलं हिस्ट्री आपल्याला टाकायची. त्यानंतर खाली आपल्याला गो थ्रू ऑनलाईन त्या मोडमध्ये जाण्याआधी इथं सिग्नेचर करायची विद्यार्थ्याची, ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन घ्यायचे, पालकांची सिग्नेचर करायची आणि त्यानंतर विद्यार्थ्याचे जी शाळा आहे ते हेडमास्टर आपल्याला सर्टिफाईड करून देतील. त्यानंतर पुढे जाऊनंतर आपल्याला फोटोग्राफ घ्यायचा आहे, फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, सिग्नेचर ऑफ पॅरेंट अपलोड करायची, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट अपलोड करायचं आहे आणि आधार डिटेल्स, रेसिडेन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय कंप्लीट अँड गव्हर्नमेंट ऑथॉरिटी हे सर्व आपल्याला अपलोड करायचं आहे. पुढे बेसिक डिटेल्स ऑफ कॅन्डिडेट्स लाईक अ स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, आधार नंबर, पेन नंबर एक्सेट्रा आर टू बी फिल इन द ॲप्लिकेशन पोर्टल. त्या पोर्टलवरती आपल्याला फिलअप करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर कॅन्डिडेटच्या पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला एकदा भरलेला फॉर्म आपण कॅन्सल करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथं आपल्याला बोल्ड लेटरमध्ये दिसत आहेत ते म्हणजे नो रिक्वेस्ट विल बी एंटरटेन टू करेक्ट मोडिफाय द डेटा सबमिटेड बाय ॲप्लिकंट्स ॲज देर इज अ प्रोव्हिजन ऑफ करेक्शन विंडो. नो रिक्वेस्ट म्हणजे कोणत्या प्रकारची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यात येणार नाही. आणि म्हणून फर्स्ट थिंग इज दॅट यू मस्ट बी क्लॅरिफाय की आपण जे फॉर्म भरणार आहोत तो सर्व व्यवस्थित क्लिअर भरायचा आहे. त्यामध्ये कसल्या प्रकारचे बडबड किंवा खास करून आपण म्हणतो ना चुका करायच्या नाहीत. इश्यू ऑफ ॲडमिट कार्ड्स आणि इश्यू रिझल्ट ऑफ सिलेक्शन टेस्ट या दोन्ही गोष्टी आहेत आपल्याला वेळेवर भेटणार आहेत आणि त्याची तारीखसुद्धा कळवण्यात येईल. अशा प्रकारची सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन करण्यासाठी आपण सर्वांनी नवोदय विद्यालय ह्या लिंकवरती क्लिक करायचं आणि नवोदय क्लिक केल्यानंतर इथे गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथंसुद्धा आपल्याला एक क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्या विद्यार्थ्याचं परमिशन किंवा खास करून रजिस्ट्रेशन आपल्याला सुरुवात करायची आहे. रजिस्ट्रेशन करत असताना जे डॉक्युमेंट्स आपल्याला सांगितले ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्यावरती असले पाहिजे.